नागपुरात लग्नाच्या वाढदिवशीच पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे। जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टिन नगरात ही हृदयविदारक घटना घडली आहे। मंगळवारी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवल्यानंतर या दाम्पत्याने आत्महत्या केली। आर्थिक परिस्थितीला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी त्यांच्या घरामध्ये दोघांच्या सुसाईड नोट देखील आढळल्या आहेत। जरील उर्फ टोनी ऑस्कर मॉन्क्रिफ वय 54 वर्ष आणि पत्नी ॲनी जारीन मॉन्क्रिफ वय 45 वर्ष अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत। जरीपटका पोलीस स्टेशनला साधारण 7:30 वाजता आपल्याला माहिती प्राप्त झाली की मार्टिन नगरमध्ये पती पत्नीने आत्महत्या केलेली आहे। त्यांचे नातेवाईक येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली। त्याप्रमाणे पोलीस तिथे घटनास्थळी, मी स्वतः तिथे घटनास्थळी गेलो असता आम्हाला दिसलं की जे पती होते जारील मॉन्क्रिफ 54 वर्षाचे आणि एनी मॉन्क्रिफ 45 वर्षाची, हे दोघांनी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। पत्नी ही लग्नाच्या जोड्यामध्ये होती, त्यामुळे आम्ही तिथे आजूबाजूला सर्च केलं असता तिथे त्यांची सुसाईड नोट मिळून आली। त्याच्यामध्ये त्यांनी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर नातेवाईकांनी आम्हाला त्यांच्या स्टेटसवरती त्यांनी एक व्हिडिओ दाखवला की ज्याच्यामध्ये दोघे पती पत्नी हजर राहून व्हिडिओ बनवलेला आहे की आम्ही परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत होतो, आणि तो फोटो त्यांनी स्टेटसवरती पोस्ट केला होता। त्या व्हिडिओचा आम्ही लगेच त्याचे घरामध्ये सर्च करून यांचे मोबाईल बघितले असता त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये यांनी स्वतः बनवलेला व्हिडिओ जो 5:43 त्यांनी बनवला होता आणि 5:47 त्यांनी तो व्हिडिओ स्टेटसवर अपलोड केल्याचं आम्हाला दिसून आलेलं आहे। नातेवाईकांकडे अधिक चौकशी केली असता यांचं 26 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे, त्यांना मूलबाळ वगैरे काही नाही आहे। तसंच मागील 4-5 वर्षापासून ते पती जे आहेत त्यांना काही कामधंदा नाही आहे, ते अशिक्षित आहेत आणि ते शेफचं काम करायचे। त्यामुळे परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे प्राथमिक दृष्ट्या। अधिक चौकशी चालू आहे। सदर घटनेने परिसरात विविध चर्चेंना उधाण आलं आहे। जरीपटका पोलीस या घटनेचा तपास करीत आहे।